खरंच या गडाला प्रचंडगड का म्हणतात, कारण की खरंच हा प्रचंड आहे विस्तारलेला, आणि जे मध्ये मध्ये जे पॅचेस आहेत ते खूपच डेंजर आहेत. राजगड केलेला, राजगड थोडासा अवघड वाटलेला, पण त्याच्यापेक्षा पण अवघड मला तोरणा वाटतोय. तर आम्ही इथे लिंबू सरबत प्यायला थांबलोय बघा, आणि फुलं बघा किती छान आहेत. तर ह्याचे 49 किल्ले झालेत, आणि ह्याचं तुझं एज काय? 10. आणि माझे झालेले 20+, म्हणजे माझ्यापेक्षा पण जास्त ह्याचे झालेले आहेत. नको घ्यायला खरं. तर हा बघा सगळ्यात डेंजर पॅच मला हा वाटलेला आहे. आणि हे बघा, अरे बापरे. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू चॅनल वर्षा ओमकार ब्लॉग्स. आणि मी वर्षा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज परत एकदा मी आलेले आहे एका सुंदर अशा किल्ल्यावर, आणि तो किल्ला म्हणजेच किल्ले तोरणा. हा जो किल्ले तोरणा आहे हा पुणे शहरापासून जवळजवळ 60 किलोमीटर अंतरावर आहे. म्हणजे पुण्यापासून आपल्याला 60 किलोमीटर यावं लागतं वेल्हे ह्या गावामध्ये, आणि वेल्हे गावापासून आपला जो ट्रेक आहे तो चालू होतो. तर वेल्हे गावापासून या किल्ल्यापर्यंत सरळ असा रोड आहे, जवळजवळ 3 ते 3.5 किलोमीटरचा रोड आहे. पण आम्ही चालत आलो कारण की आमच्याकडे गाडी नव्हती. तर त्या वेल्हे गावापासून किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत आपल्याला जवळजवळ 45 मिनिट लागतात. तर तुम्ही चालत आले, तर गाडीवर आले तर तुम्ही 20 मिनिटांमध्ये पण पोहोचू शकता. आणि तुम्ही माझ्या मागे बघताय बघा, हा किल्ला आहे, छान असा किल्ला आहे. आणि या किल्ल्याला प्रचंडगड असंही म्हणतात, कारण की हा जो किल्ला आहे हा पुणे जिल्ह्यातील दुर्गकोटामधील सगळ्यात विस्तृत असा मोठा असा किल्ला आहे. अतिशय सुंदर असा किल्ला आहे. तर त्याच्यामुळे याला नाव प्रचंडगड असं पडलेलं आहे. कारण की तुम्ही बघू शकता बघा, किल्ला जर बघितला तर याचा विस्तार जो आहे तो खूप मोठा आहे. आणि किल्ल्याची उंची जर पाहिली गेली तर जवळजवळ समुद्र सपाटीपासून 4600 फूट उंचीवर आपल्याला हा किल्ला पाहायला मिळतो. आणि वयाच्या 16व्या वर्षी, म्हणजे हा जो किल्ला आहे या किल्ल्याचं विशेष महत्त्व म्हणजे वयाच्या 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकलेला, आणि पहिले स्वराज्याचे तोरण बांधले, त्याच्यामुळे या किल्ल्याला तोरणा किल्ला असे नाव पडले. तर अतिशय सुंदर असा किल्ला आहे. त्याच्यामुळे हा जो व्हिडिओ आहे तुम्ही नक्की शेवटपर्यंत पहा. आणि मी तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असते. त्याच्यामुळे जर तुम्हाला आपल्या चॅनलचे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनल नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटतात. तर हे आहे वेल्हे गाव, आणि इकडनं आता आपल्या ट्रेकची सुरुवात होणार आहे. सरळ ना, वॉटरफॉल असतो इथूनच हे दाखवतोय ना. ठीक आहे, तोरणा सरळ दाखवते ना. कोण नाही चढते इथं, कोण नाहीये, पाणी नाहीये ग. पण तर आता आम्ही निघालेलो आहे, आणि हा सिमेंटचा रोड आहे. तर आपल्याला किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत सिमेंटच्या रोडनेच जायचं आहे. तर बघू किती वेळ लागतो. ते वेल्हे गावातनं निघालेलो आहे. तर खाली वेल्हे गावापासून आपल्याला गडापर्यंत चालत यायला लागतं. 4 किलोमीटरचा रोड आहे, आणि आमच्याकडे गाडी वगैरे काही नाहीये. तर फुल दमलेलं बघा. रस्ता खूप चांगला आहे, पण एवढं थकल्यासारखं होतंय. नेक्स्ट टाइम गाडी आणलीच पाहिजे, कारण की मेन किल्ल्यापर्यंत जायला हा चांगला रोड आहे. लास्ट इयर हा रोड नव्हता, 1-2 वर्षापूर्वी, पण आता चांगला रोड झालेला आहे. पण खूप थकल्यासारखं होतंय. सरळ स्ट्रेट रोड आहे. कसं वाटतं? तोरणा असा मेमोरेबल राहील. तर हा जो तोरणाचा जो ट्रेक आहे त्याचा जो पॅच आहे बघा, इकडनं चालू होतो, इथं लिहिलेला आहे. आणि आपण आलो या ठिकाणावरनं. तर ऑलमोस्ट 3 ते 3.5 किलोमीटर चालून आलेलो आहे. आणि आपला जो ट्रेक आहे तो या ठिकाणावर चालू होतो बघा. आणि या ठिकाणी लिहिलेलं आहे की सकाळी 9 पासून संध्याकाळी 5 पर्यंत जो आहे. आणि आता जो मुक्काम आहे तो बंद केलेला आहे. आधी इथं टेंट वगैरे करून राहत होते, पण आता बंद आहे. सावकाश या, पाय एकदम. सावकाश. छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्र्याहून सुटका झाल्यानंतरनं स्वराज्यातील बऱ्याच किल्ल्यांचा जीर्णोद्धार केला. त्यामध्ये तोरणा किल्ला होता. या तोरणा किल्ल्यावर 5000 इतका खर्च करून तोरणा किल्ला त्यांनी नव्याने बांधून घेतला. बराच काळ स्वराज्यामध्ये असलेला तोरणा किल्ला छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येनंतर मुघलांकडे गेला. मुघलांच्या ताब्यात गेलेला हा तोरणा किल्ला शंकरजी नारायण या सचिवाने परत स्वराज्यामध्ये सामील करून घेतला.
इसवी सन 1704 मध्ये औरंगजेबाने तोरणा किल्ल्याला वेढा देऊन लढाई करून तोरणा किल्ला जिंकून घेतला. औरंगजेबाने तोरणा किल्ला जिंकल्यानंतर त्याचे नाव बदलून फुतू उल गैब असे ठेवले. याचा अर्थ दैवी विजय असा होतो. 4 वर्षे औरंगजेबाच्या ताब्यात असलेला तोरणा किल्ला 1708 मध्ये पुन्हा सरसेनापती नागोजी कोकाटे यांनी शिताफीने तोरणा किल्ल्यावर आपली माणसे पाठवून तोरणा किल्ला परत स्वराज्यामध्ये सामील करून घेतला. आणि याच्यानंतरनं तोरणा किल्ला हा शेवटपर्यंत मराठ्यांच्या ताब्यात म्हणजेच आपल्या स्वराज्यामध्ये राहिला. बरं वाटतं पण जरा बसून चालून. हा, तर आतापर्यंत थोडं दमल्यासारखं होत होतं, पण हा जो पॅच आहे बघा, हा जो पॅच हा सरळ स्ट्रेट आहे. खूप दमल्यासारखं होणार आहे. ऊन खूप लागतंय, भयानक ऊन लागतंय इथे. जवळून दाखवते तो पॅच, हे बघा. तिथे जायचं आपल्याला. तर जवळजवळ 1 तास चालून बघा इथपर्यंत पोहोचलेलो आहे. आणि इकडे मागची चढाई बघा, आता खडी चढाई आहे, म्हणजे खरंच सरळ स्ट्रेट मध्ये जायचं आहे. माहीत नाही रोड कसा आहे. राजगड केलेला आहे, रायगड केलाय. तोरणा हा पहिल्यांदाच करतीये मी. तर बघूया आता किती वेळ लागतोय आपल्याला. आत्ताच खूप दमल्यासारखं होतंय. किती वेळ लागेल अजून तरी पण? 50% झाला असेल ना? 50% है ना. तर अजून अर्धा तास तरी लागेल. बघू आता किती वेळ लागतो. तर आता वाजलेत 10 वाजलेले आहेत. तर किती वेळ लागतो बघूया. बघा पूर्ण सरळ स्ट्रेट किल्ला आहे. आणि ऊन जाता येतं त्याच्यामुळे बरं वाटतं. पण मध्ये मध्ये ऊन एवढं जोरात आहे की जरा थोडंसं डोकं वगैरे दुखायला होतं. तर या साईडला बघा थोडं चालू आहे, ही रेलिंग लावलेली आहे. मे बी आपण पावसाळ्यात येतो तर धुकं वगैरे असतं, त्याच्यामुळे साईडला तोल जाऊ नये म्हणून ही जी रेलिंग आहे बघा, ही रेलिंग लावलेली आहे. पूर्ण फुल सरळ पॅच बघा. त्यासाठी तर रेलिंग केलंय. आणि सगळ्यात डिफिकल्ट आहे, त्यासाठी रेलिंग केलेलं आहे. थोडंसं लूज आहे, त्याच्यामुळे येताना सगळ्यांनी सांभाळून यावं. तर म्हणजे खूपच अवघड आहे. सरळ एकदम सरळ चढण यायचं, सरळ चढाई आहे. तर फायनली आलेलो आहे बघा. तर या रेलिंगला हात धरूनच तुम्ही यायचं आहे. तर आता आपण आलेलो आहे बघा अर्ध्यापर्यंत, आणि 2 पॅच आहेत. तर इकडनं आले बघा मी. हां, तर अजून माझ्या मागचा रस्ता आहे, तर तिथे बघा सरळ स्ट्रेट असा रस्ता आहे आणि कसे खाचे केलेले आहेत. ठीक आहे. आणि हा इकडं एक आहे, हे बघा मागच्या साईडला. तर 2 रस्ते तिकडनं. हां, तिकडच्या साईडला एक आहे, तो सरळ एकदम रेलिंग पकडून आपण जाऊ शकतो. आणि हा जो त्यातला तर हा जो रोड आहे तो थोडासा डिफिकल्ट आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता बघा, थोडंसं पुढे येऊन दाखव. तर थोडासा पाय वगैरे घसरण्याचा शक्यता आहे. तर या खाच्यामध्ये पकडून जाऊ शकतो. पण मी या रस्त्याने जाणार नाही आहे, कारण की मी ऑलरेडी थकलेली आहे. जे आपला सरळ रोड आहे त्या सरळ रोडने मी जाणार आहे. तो पण रोड दाखवते मी तुम्हाला, कारण की हे थोडंसं पावसाच्या पाण्यामुळं थोडंसं स्लिपरी झालेलं आहे. त्याच्यामुळे उगाच रिस्क नको घ्यायला. तो हा एक रोड दाखवते मी तुम्हाला. 1 मिनिट. डॉगी चल बा. तर हा एक रोड आहे बघा. बापरे, हा पॅच तर बघ कसा आहे. त्या पॅचने जाते आता मी. ट्राय करते, चालू राहू दे.
या रेलिंगला पकडून थोडासा जरा अवघड आहे. क्रॅम्प आला व्हायला खरं. हा एक मिनिट हा. जो पॅच आहे बघा एकदम छोटा आहे. हा रेलिंगला पकडून जायचं आहे. तिकडचा पॅच थोडासा डिफिकल्ट होता म्हणून मी ह्या पॅचने चालले. पण इकडे ज्यावेळेस मी चढले त्यावेळेस पायाला जरा थोडा क्रॅम्प आलाय. तर जरा अवघड आहे आणि सरळ 80 डिग्री मध्ये म्हणजे असं वाटतं अंगावरच किल्ला येतोय की काय. तो पुढचा जो बघा दगड आहे असं वाटतं तो अंगावर येतोय की काय. तर ट्राय करते. तर तो पॅच कव्हर करून आता आलेले वरती. तर येता येता थोडा क्रॅम्प आलेला पायाला. खडी चढाई होती म्हणून सरळ स्ट्रेट. तर हा एक रोड आहे बघा. मी तुम्हाला मगाशी तो दाखवला. थोडासा डिफिकल्ट आहे आणि तुम्ही बघू शकता बघा खूप स्लिपरी आहे हा. तर मग ह्या रोडने मी आलेली नाही आहे. सरळ इकडनं आपण स्ट्रेट ह्या रोडने आलेलो आहे बघा. आणि खरंच या गडाला प्रचंडगड का म्हणतात कारण की खरंच हा प्रचंड आहे विस्तारलेला. आणि जे मध्ये मध्ये जे पॅचेस आहेत ते खूपच डेंजर आहेत. म्हणजे रेलिंग आहे. विदाऊट रेलिंग बऱ्याच जे ट्रेकर्स असतात त्यांनी केलं असेल. आधी रेलिंग पण नव्हत्या त्यावेळेस बऱ्याच ट्रेकर्सनी हे ट्रेक ते केले असतील. पण तो बघू शकता बघा खूपच सरळ स्ट्रेट चढायचं आहे. खरंच दमल्यासारखं होतं आहे. पण किल्ला अतिशय सुंदर आहे. त्याच्यामुळे जे एक्साइटमेंट आहे जाण्याची ती खूप आहे. राजगड केलेला राजगड थोडासा अवघड वाटलेला. पण त्याच्यापेक्षा पण अवघड मला तोरणा वाटतोय. तर बघूयात आता अजून किती वेळ लागतोय ते. तर हा बघा सगळ्यात डेंजर पॅच मला हा वाटलेला आहे. आणि हे बघा अरे बापरे सरळ आहे. खूपच अवघड आहे बघा हा पॅच. तर रेलिंग पण लावलेली आहे. दोरी लावली आहे. या दोरीने वरती चढत चढत जायचं आहे. खाली बघा फुलं बघ ना किती छान आहेत. तर फायनली 1.5 तास चालून बघा हा दरवाजा आलेला आहे पहिला. तर चांगलं वाटतंय कारण की खूप डिफिकल्ट असे पॅच होते. मी एक्सपेक्ट पण नव्हते केले. आणि हा पण बघा सरळ सरळ पॅच आहे. आणि हा फायनली दरवाजा आलेला आहे. सरळ एकदम स्ट्रेट जायचं आहे. आय थिंक हा बिनी दरवाजा असावा. गडाचा सगळ्यात पहिला दरवाजा आहे. तर चला जाऊन बघूयात. फायनली 1.5 ते 2 तास चालून आता आपण आलेलो बघा या दरवाजामध्ये. आणि इकडनं हा जो सरळ आहे बघा स्ट्रेट रोड आहे. आणि आता किल्ल्यावर आलेलो मस्त हवा वगैरे लागते. कसं वाटतंय कसं वाटलं पॅच? एकच नंबर. थोडंसं जरा डिफिकल्ट आहे ना खूप. म्हणजे राजगड पेक्षा पण डिफिकल्ट वाटला. थोडासा अवघड जाणारा ट्रेक आहे. हो त्याच्यामुळं आम्ही थांबत थांबत आलो. त्याच्यामुळे वेळ लागला हळूहळू. आणि हा बघा असा बघतोय तर पुणे जिल्ह्याच्या वेल्हे तालुक्यामधून जी पर्वतरांग जाते सह्याद्रीची. तर त्या पर्वतरांगेमधून 2 पदर गेलेले आहेत. तर त्याच्यापैकी जे 2 पदर आहेत त्याच्यामधला एक म्हणजे राजगड आणि दुसरा म्हणजे जो आहे तो तोरणागड आहे. अतिशय किल्ला आहे हा. तुम्ही बघू शकता. आणि म्हणूनच या किल्ल्याला मे बी प्रचंडगड असं नाव पडलं असावं. तर अतिशय सुंदर किल्ला आहे. आतापर्यंत हा जो आहे हा पहिला बुरुज आहे
पहिल्या बुरुजावर आहे मी आता. आणि आता बघूयात पुढं किल्ला कसा आहे. त्याच्यानंतर झुंजार माची आपण बऱ्याच बुक्समध्ये बघितलेली आहे, त्याच्यामुळे ती जी झुंजार माची आहे ती पण मला बघायची आहे. तर अजून थोडाच किल्ला बाकी आहे, एक 15 ते 20 मिनिटात आपण वरती पोहोचू. एक दरवाजा लागलेला, त्याच्यानंतरचा हा एक दरवाजा आहे. आणि तुम्ही बघू शकता हे जे दरवाजाचं जे बांधकाम आहे बघा, पूर्ण खडकामध्ये आहे. म्हणजे पूर्णपणे खडकामध्ये हा जो दरवाजा आहे तो कोरलेला आहे. आणि या साईडला दरवाजा पण बघू शकता बघा, भक्कम असा दरवाजा, खूप घाण केलेली आहे, खराब बाटलं वगैरे टाकलेलं आहे. तर या बाजूला पिण्याचं टाकं आहे आणि इथं मॅप दिलेला आहे. सो याच्यामध्ये बघा हा फुल किल्ल्याचा मॅप आहे. याच्यामध्ये बाले किल्ला आहे, बुदला माची, कोकण दरवाजा, पिनी दरवाजा. सो हे आहे बघा कोकण टाके, पाणी तर स्वच्छ दिसतंय. एकच लाडू नको नको. आता आम्ही पोहोचलोय किल्ल्यावर आणि हे सिंहगडवरून आलेले आहेत आणि त्यांनी आम्हाला जेवायला दिलेले. तर आम्ही जेवण वगैरे घेऊन नव्हतं आलो, पण बघा हा सगळ्यांचा ग्रुप आहे. तर जेवायला चटणी, शेंगदाण्याची भाकरी आहे. तर आता मी आले किल्ल्यावर आणि या ठिकाणी हे जे आहेत हे सिंहगडवरून आलेले आहेत आणि यांनी आम्हाला जेवण वगैरे दिलं. आणि हा 4th स्टँडर्डमध्ये. तर तुझे किती किल्ले झालेत रे? 49. अच्छा, तर ह्याचे 49 किल्ले झालेत. आणि ह्याचं तुझं एज काय? 10. अच्छा, कुठले कुठले किल्ले झाले सांगतोस का? मला ध्यानात नाही येत. अच्छा, म्हणजे कुणासोबत केलेत? पप्पांसोबत का? पप्पा आणि मम्मी सोबत. अच्छा, म्हणजे बघा ह्याचे मम्मी पप्पांसोबत 49 फोर्ट झालेले आहेत आणि माझे झालेले 20+, म्हणजे माझ्यापेक्षा पण जास्त ह्याचे झालेले आहेत. तर भारी वाटतं. कुठून आलायस तू? अवसरवाडी. अच्छा, आणि तुझं नाव सांग मोठ्याने. हा, पूर्ण सांग फुल नेम. मंथन राहुल अवसरे. अच्छा, मंथन नाव आहे. आणि मंथन खूप छान ट्रेक करतोस तू. 49 फोर्ट झालेले आहेत. माझा एक भाचा पण आहे, त्याने पण 4 इयर्स मध्ये जीवदान फोर्ट केलेला. तर मग भारी वाटतं. म्हणजे मला असे बरेच लोक भेटतात आणि ह्यांचे पण म्हणजे मेन म्हणजे साडीमध्ये चढणं थोडं डिफिकल्ट होतं ना. थँक्यू सो मच. किडे कसले येतात आहेत ना अंगावर. बघा गडावर खूप छान अशी फुलं आहेत. तर खूप छान अशी फुलं आहेत बघा. आणि जी तटबंदी आहे बघा, भक्कम अशी तटबंदी आहे बघा. किडे खूप येतात. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी हा जो किल्ला आहे हा घेतला. म्हणजे ज्यावेळेस स्वराज्याची स्थापना करायची होती त्यावेळेस इसवी सन 1647 मध्ये हा जो किल्ला आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतला. आणि हा जो किल्ला आहे ह्या किल्ल्याचा प्रचंड असा विस्तार बघून तुम्ही बघू शकता बघा, किल्ला खूप मोठा आहे. आणि या किल्ल्याचा प्रचंड असा विस्तार बघून या किल्ल्याला जे नाव आहे ते ठेवलं आहे प्रचंडगड. आणि स्वराज्याची स्थापना करताना हा किल्ला स्थापित केला म्हणून असं म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं तोरण बांधलं आणि त्या कारणाने
हा जो किल्ला आहे ह्या किल्ल्याला तोरणा हे नाव पडलं. हा मोठा किल्ला आहे ना. तर आता जातानाचा रस्ता बघा, आता पाऊस पडून गेल्यामुळे थोडासा लहान रस्ता आहे, त्याच्यामुळे जाताना व्यवस्थितच जायला पाहिजे बघा. थोडासा पर्यंत जायचं. हा जो रोड आहे ना तो खूपच झाडं वगैरे उगवलेली आहेत, त्याच्यामुळं जरा पायऱ्या बघा. तर आत्ता मी आलेली आहे तटबंदीकडनं थोडंसं पुढे, आणि हा जो दरवाजा आहे हा आहे कोकण दरवाजा. आणि आजही हा दरवाजा आपल्याला सुस्थितीत असा पाहायला मिळतो. तिहेरी खोबणीची चौकट असणारा याच्या बाजूची तटबंदी थोडी पडलेली आहे, पण पुरातत्व खात्याने दुरुस्त केलेली आहे. शिवकालीन बांधकाम व सध्याचे बांधकाम यातील फरक आपल्याला या ठिकाणी जाणवतो. या दरवाजापासून आपल्याला बुधला माचीकडे जाता येते. कल्पकतेचा वापर करून बळकट अशी या किल्ल्याच्या या दरवाजाची बांधणी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. बापरे, खाली बघितल्यावर कसं वाटतं ना. इथं काहीतरी आहे वाटतं. तर आता हा जो रोड जातोय हा जातोय बुधला माचीकडे, आणि साधारणतः 1 तास लागणार आहे माचीला जायला. तर इतका वेळ नाही आहे, त्याच्यामुळे बघूया कुठपर्यंत आपल्याला जाणं होतंय, तिथपर्यंत जाऊयात. आता मग हत्तीमाळपर्यंत जाऊन परत रिटर्न. तर ही आहे बघा बुधला माची, पण खूप लांब आहे, आता वेळ नाही आहे तेवढा. तर जी बुधला माची आहे ती या साईडला आहे, या बाजूला, आणि खूप लांब आहे. 1 तास लागणार आहे जायला, आणि आता खूप लेट झालेलं आहे, त्याच्यामुळे आम्ही जाणार नाही आहे. हत्तीमाळपर्यंत जाऊन आलो. हो का? खालती थोडं खालती उतरल्यावर गेलं ना, असं काय त्यांना बंद करायचं, झेल चालायची खाली. अच्छा, हा. तर आम्ही इथे लिंबू सरबत प्यायला थांबलोय बघा, आणि फुलं बघा किती छान आहेत. हा, तर इथं तोरणेश्वरचं मंदिर आहे बघ. तर हा जो तोरणा किल्ला आहे हा कुणी बांधला आणि कधी बांधला याबद्दल काही पुरावा नाहीये. तर असं म्हणजे इकडच्या मंदिरावरनं आणि इकडच्या लेण्यांवरनं किंवा त्यांच्या अवशेषांवरनं असं सांगता येतं की हा जो आहे हा शैवपंथांचा आश्रम आहे किंवा असावा. आणि 1470 इसवी सन 1470 ते 1486 या कालावधीमध्ये हा जो किल्ला आहे हा बहमनी राजवटीसाठी अहमद मलिक याने जिंकून घेतलेला. आणि त्याच्यानंतर हा जो किल्ला आहे हा निजामशाहीकडे गेला, आणि निजामशाहीकडून नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी हा जो किल्ला आहे हा जिंकून आणलेला. त्याच्यामुळं हा जो आहे स्वराज्याचा पहिला किल्ला आहे, आणि स्वराज्याचं जे तोरण आहे ते या ठिकाणी बांधलं म्हणून या ज्या किल्ल्याला नाव पडलं तोरणा. तर अतिशय सुंदर असा किल्ला आहे बघा.
तर छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस या किल्ल्याची पाहणी केली आणि या किल्ल्याची पाहणी करताना ज्यावेळेस या गडावर धन सापडलेलं, त्या धनाचा जो उपयोग आहे तो राजगडाच्या बांधकामासाठी केला गेलेला होता. तर हे देवीचे मंदिर आहे, बघून झालेलं आहे. आणि या ठिकाणी माझ्या मागे तर तोरणेश्वराचं एक मंदिर आहे, ते पण आपण बघितलं आहे. तर हे मंदिर आहे मेंगाई देवीचं बघा. तर सुंदर असं मंदिर आहे, आतमध्ये महाराजांची प्रतिमा पण आहे. तर अजून आम्हाला बघायचं आहे झुंजार माची. प्रतिमा इथं आणि देवीचं मंदिर आहे. हॅलो, इकडे ते मंदिर आहे, तिथे बघा दिसतंय ते देवीचं मंदिर आणि शंकराचं मंदिर आहे. आणि या ठिकाणी पाण्याचा टाका आहे. आणि हा बघा गोट्या, हे गोट्या. तर हा स्टार्टिंग पासून एंडिंग पर्यंत सोबत आहे. काय ग वीणा? आणि माझ्यासोबत बघा वीणा आहे. आणि फर्स्ट टाइम दोघींनी ट्रेक केलेला आहे, तो पण रात्री आम्ही आलेलो वेल्हे गावामध्ये. काहीच माहित नव्हतं, एकदम सडन प्लॅन होता आमचा. आणि अतिशय सुंदर असा आमचा ट्रेक झालेला आहे. छान. कसं वाटलं तुला तोरणा? एकच नंबर. पण थोडासा मोठा आहे ना. तर थोडासा ट्रेक मोठा असल्या कारणाने आम्हाला जरा बराच भाग कव्हर करता आला नाही. मेन म्हणजे बुदलामाची. आणि आता आपण चाललो, कुठं चाललो? झुंजारमाची ना. तर आता झुंजारमाची बघायला चाललेलो आहे. आणि जर तुम्हाला आपल्या चॅनलचे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटतात. या ठिकाणी बघा झुंजारमाची लिहिलेली आहे. तर आपण जाऊया, किती वेळ लागतो बघू. कुठनं जायचं? इकडनंच ना. कुठनं? इकडं खालनं काय दिसतंय बघते. बापरे, खाली खूपच खोल आहे, जायलाच नको. नाही, शिडी आहे का? नाही नाही नाही, उद्योग नको आणि काहीच नको. तर हा आहे लकडखाना. आणि जर तुम्ही इकडनं येता सुरुवातीला, इकडनं आल्याच्या नंतर दोन रस्ते आहेत. इकडं लकडखानाकडनं जर तुम्ही सरळ आला तर तुम्हाला झुंजारमाचीकडे आधी जावं लागतं. आणि जर तिकडनं खालनं येऊन जर तुम्ही त्या बाजूने गेलात तर तुम्हाला त्या साईडला कोकण दरवाजा आहे, मंदिर वगैरे आहे. तिकडं त्या साईडला 2-3 बुरुज पण बघायला आहेत. आणि कुठली माची? बुदळा माची ना. आणि बुदळा माची पण त्या साईडला आहे. पण जर तुम्ही इकडनं जर एंट्री केली किल्ल्याला तर इकडनं येऊन तुम्हाला आधी जर झुंजारमाची बघायची असेल तुम्ही लकडखानाच्या इकडनं सरळ स्ट्रेट इथे येऊ शकता. तर फायनली गड खाली उतरलेला आहे आणि मस्त गड होता, छान एकदम है ना. थोडासा अवघड होता पण छान एक्सपिरियन्स होता. वाटलं नव्हतं एवढा मोठा गड असेल. खरंच सुंदर, मस्त. नक्की या तोरणागड करायला तुम्ही. आणि अशा प्रकारे हा जो आपला व्लॉग आहे आपण इथंच थांबवूयात.